जे भारतीय ब्युटी स्टँडर्ड्स आहेत त्यांना मॅच करण्यासाठी मला असं वाटतं आपल्या भारतामध्ये अतिशय सुंदर पद्धतीचे स्किन केअर आणि हेअर केअरसाठीचे क्रिएट केलेले प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत. म्हणजे आय नो ठीक आहे की लोक म्हणतात की कोरियन ब्रँड्स आणि कोरियन प्रॉडक्ट्स आणि ते कसे पुढे आहेत वगैरे वगैरे वगैरे, पण दॅट डज नॉट मीन की भारतीय ब्रँड्स काही कुठे मागे पडत आहेत म्हणून. तर भारतीय स्किन टोनप्रमाणे, स्किन टाईपप्रमाणे भरपूर असे ब्रँड्स आहेत जे अगदी क्युरेटेड स्किन केअर आपल्यासाठी घेऊन येतात. आणि आम्ही या सिरीजमध्ये असे इंडियन ब्रँड्स प्रमोट करणार आहोत जे अगदी म्हणजे होम ग्राउंड ब्रँड्स आहेत, भारतीय ब्रँड्स आहेत. आणि आपण एक भारतीय नागरिक म्हणून एक छोटासा वाटा असा उचलू शकतो की या ब्रँड्सला जास्तीत जास्त आपण सपोर्ट करू शकतो. तर सपोर्ट कसा करू शकतो की बाकीचे जे प्रॉडक्ट्स आहेत, म्हणजे प्रॉडक्ट घेताना, कुठलंही प्रॉडक्ट घेताना, स्किन केअर, हेअर केअर, मेकअप प्रॉडक्ट किंवा अगदी किचन फाइंड्ससुद्धा घेताना आपण बघू शकतो की हा ब्रँड नक्की भारतीय आहे की नाही आहे. आणि त्यानंतर मग आपण एक डिसिजन तिथे घेऊ शकतो की हां, आपण याऐवजी म्हणजे एखाद्या फॉरेन ब्रँडऐवजी इंडियन ब्रँड आपण सिलेक्ट करू शकतो. तर आम्ही तुमच्यासाठी हे सगळे तुमचे कष्ट वाचतील अशी एक लिस्ट घेऊन आलो आहे आम्ही आज स्किन केअर आणि हेअर केअर प्रॉडक्ट्सची. सो लेट्स जस्ट स्टार्ट विथ द व्हिडिओ. दिस इज जी अँड दिस इज एस. आता पहिलं जे प्रोडक्ट आहे ते जेव्हा मला डिस्कवर झालं त्याच्यानंतर मला एवढा आनंद झाला आणि पहिला माझ्या डोक्यात हाच थॉट आला की मी असा कुठला व्हिडिओ बनवेल ना तेव्हा हे प्रोडक्ट मी पहिल्यांदा प्रमोट करीन. ते म्हणजे प्लमचं कोकोनट शॅम्पू आलं आहे, पेप्टाईड एनरिच्ड कोकोनट शॅम्पू आलं आहे. इट स्मेल्स सो डिवाईन. म्हणजे लिटरली तुम्ही ते ॲटलीस्ट स्मेल करा. तुम्हाला घ्यायचं नसेल ना तर तुमच्या बहिणीचं, मैत्रिणीचं कोणाकडे असेल ना तर ते जाऊन ॲटलीस्ट स्मेल करा, देन यू मेक द डिसिजन. इतकं सुंदर आहे आणि दोन दिवस तरी केसांमध्ये तो वास दरवळत राहतो. असा कोकोनट म्हणजे तो असा काय पॅरेशूटचा वास वगैरे नाही येत. असं कोकोनट मिल्कचा कसा वास असतो, थोडा उनामी फ्लेवर येतो बघ असा एक थोडासा, तशा पद्धतीचा एक ट्रॉपिकल फ्लेवर, ट्रॉपिकल उनामी थोडासा असं म्हणतो ना आपण, असा मंदावणारा, सुखावणारा, असं खूप सुंदर कोकोनटी, मिल्की, खूप सुंदर लॅक्टिकी काइंड ऑफ नोटचा तो वास आहे. अतिशय सुंदर. बेसिक जनरल डेली यूजचा बेसिक क्लेन्झिंग शॅम्पू आहे तो. म्हणजे ते काहीच क्लेम नाही करत की तमुक आणि अमुक वगैरे नाही, असं काहीच क्लेम नाही करत आहे. सेरामाइड्स वगैरे एनरिच्ड आहे म्हणतात, की ज्याने मला असं वाटलं की जेव्हा मी ते वापरले, मी आजही तेच वापरले, त्याने केस ना असे जरा छान फ्लफी होतात. जर तुमचे केस असे असतील की म्हणजे माझे नॅचरली स्ट्रेट आहेत आणि मी पहिल्यांदा काही कॉम्प्रोमाइज करत असेल तर तो जो व्हॉल्यूम आहे, ती जी घनता आहे, तो जो पफीनेस जो आहे ना केसांमधला, माझा तो कॉम्प्रोमाइज होतो. स्ट्रेट आहेत, आवडतात, ठीक आहे, पण एक व्हॉल्यूम पण दिसणं मला महत्त्वाचं वाटतं. तर तशा केसांसाठी तो अतिशय सुंदर आहे. जेंटल, सुंदर. आणि अशी छोटीशी बॉटल मिळते, एक कितीची आहे लेट मी टेल यू, 148ची. आणि लिटरली सगळीकडे अवेलेबल आहे, सगळीकडे ती अवेलेबल आहे. नायकावर आहे, त्यांच्या स्वतःच्या वेबसाईटवर, ॲमेझॉनवर, कशावर या, अगदी झेप्टो, ब्लिंकिटवर पण त्यांचे मी बघितलेत कधी येता जाता एक 10% ऑफ, 15% ऑफ वगैरे त्याच्यावर मिळून जातं. आणि ट्रॅव्हलमध्ये पण तुम्ही घेऊन फिरू शकता. अशी एवढीशी बॉटल पण मिळते तुम्हाला ट्राय आऊट करायचं असेल तर. आणि बेस्ट पार्ट इज की ती स्काय ब्ल्यू कलरमध्ये येते. आय थिंक दॅट इज वन ऑफ द रिझन्स मे बी ते मी ट्राय करायला गेले बहुतेक, आय डोंट नो. ओके. तर सुंदर शॅम्पू आहे, उत्तम क्वालिटी. लुकिंग ॲट द प्राईज यू विल लव्ह इट. ओके, माझ्याकडे एक नेक्स्ट प्रॉडक्ट आहे, तो म्हणजे लॅक्टो कॅलमाइनचा फेसवॉश. तर हा फेसवॉश जो आहे ना, लॅक्टो कॅलमाइन खूप जुना ब्रँड आहे. म्हणजे आपल्या आया वगैरे जेव्हा लहान होत्या तेव्हा ते लॅक्टो कॅलमाइनचं एक क्रीम यायचं, लोशन, पिंक कलरचं लोशन. हां, कॅलमाइन लोशन यायचं त्यांचं, सूदिंग, स्किन सूदिंग, पिंक कलरचं. तर ते मला असं ना तेव्हा म्हणजे स्किन केअर मला इंट्रोड्यूस झालं होतं फर्स्ट टाईम तेव्हा, की त्या लॅक्टो कॅलमाइन लोशननी. तर मी सहज घेतला होता फेसवॉश. म्हणजे मला असं इमर्जन्सीमध्ये एक फेसवॉश हवा होता आणि तो लॅक्टो कॅलमाइनचा दिसला आणि मी घेतला एका दुकानातून. पण तो अवेलेबल आहे ऑनलाईन, सगळीकडे अवेलेबल आहे. मेन म्हणजे ना तो जेंटल आहे फार. म्हणजे तो ज्यांची स्किन फार सेन्सिटिव्ह आहे किंवा तुम्हाला जेव्हा मेकअप
धुवायचा असतो तेव्हा अशी खूप हार्श हे नको आहे तुम्हाला खूप, तेव्हा ना तो खूप छान वर्क होतो. आणि एका फॉरेनरनी ॲक्च्युली म्हणजे ना याचा रिव्ह्यू दिला होता. म्हणजे ती इंडियामध्ये राहायला आली आहे काही दिवस, 6 महिने वगैरे, आणि तिला सगळे फेस वॉश तिच्या स्किनसाठी खूप हार्श वाटले. तर तिने लॅक्टोकॅलमाइन वापरलं आणि मग तिला असं कळलं की अरे हे खूपच जेंटल आणि तिच्या स्किनसाठी खूप छान येते. म्हणजे तर ज्यांची स्किन बेसिकली सेन्सिटिव्ह आहे ना, सनबर्न लवकर होतं किंवा असं, त्या लोकांसाठी तर कमाल वर्क होईल. आणि 179 रुपीजचा आहे तो, 179चा. आणि सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर ब्लिंकिट, झेप्टो, स्विगी, इन्स्टामार्ट, बिग बास्केट, ॲमेझॉन, अगदी तुमच्या लोकल दुकानांमध्ये, खालच्या किराणा दुकानांमध्ये पण अवेलेबल असेल आय थिंक, कारण खूप जुना ब्रँड आहे. बरोबर. नाईस. आता पुढचं जे मी प्रोडक्ट सांगणार आहे ते प्रोडक्ट तसं अजिबात नवीन नाही आहे, पण तरी मला प्रमोट करायचं आहे, परत एकदा मला त्याच्याबद्दल बोलायचं आहे. ते म्हणजे बोरोलिन. येस, अगदी 10 रुपयाचं छोटीशी डबी. मी ती ट्यूब नाही म्हणते कारण थोडीशी ना ट्यूब मला मेसी वाटते ती समाव. 10 रुपयाची डबी मिळते, 25 रुपयाची, 78 रुपयाची पण डबी मिळते. तर मी 78 रुपयाची एक मोठी अशी डबी ती घेऊनच फिरत असते. आणि तुम्हाला सांगते मी, ओके, लिप मास्क म्हणून तर मी याच्या आधीही बोलली आहे, लिप मास्क म्हणून उत्तम वर्क होतं. रात्री झोपताना तुम्ही जर लावायचं असेल तर छान एक थिक लेअर लावून मस्त मसाज करून तुम्ही झोपा, तुमचे लिप्स असे सुंदर हील होऊन जातील. मात्र त्याचा अजून एक डिस्कवरी जी मी केली आहे ते म्हणजे जर कोरडे हात आणि पायाची जर एखादी संघटना असेल ना तर त्याची अध्यक्षा मी असणार आहे. कारण की जे माझे हात आणि पाय कोरडे होतात, म्हणजे हिवाळ्यात लोकांची त्वचा आणि हात वगैरे कोरडे होतात नाही का, इथे माझे तळहात आणि तळपाय कोरडे होतात आणि उन्हाळ्यात सुद्धा कोरडे होतात समहाव, डिहायड्रेट होऊन वगैरे. तर तू किती, आणि हँड क्रीम्स तशा ॲज इन काही स्वस्त नाही मिळत का, ॲटलिस्ट 300 रुपयाच्या तुम्हाला घ्याव्या लागतात. आणि एकदा असं झालं होतं की आय वॉज रनिंग आउट ऑफ हँड क्रीम आणि मी ते कोरडे हातपाय नाही म्हणजे जमणार मला, असं झालं होतं. तर मी बोरोलिनचा एक छान थिक लेअर हाताला आणि छान एक थिक लेअर पायाला चोळून झोपले होते आणि दुसऱ्या दिवशी इतके सुंदर स्मूथ झाले होते हात. अँड द थिंग इज, हँड क्रीमचं एक म्हणजे नाही का ट्रिकी गोष्ट मला जी वाटते ती म्हणजे ती अशी तुपकट नसावी. कारण की आपण हँड क्रीम लावतो आणि तुम्ही लॅपटॉपवर काम कराल किंवा फोन वापराल, माऊसवर त्याचे डाग पडलेले मला जमतच नाहीत. तर बोरोलिन पडतात आणि हँड क्रीमचे डाग बऱ्याच हँड क्रीम्सचे पडतात. काही सोडल्या तर काही हँड क्रीम्समध्ये असं ना असे तेलकट तुपकट एक असे डाग सोडले जातात त्याचे ह्या इलेक्ट्रॉनिक गोष्टींवर. तर ते तुम्हाला नको असेल तर बोरोलिन हा एकदम सुंदर स्वस्त मस्त ऑप्शन आहे. म्हणजे जर तुम्ही ना म्हणजे फार म्हणतो ना एकदम क्रिटिकल बजेटमधनं तुमचं स्किन केअर तुम्ही डेव्हलप करता असाल किंवा तुमचं रुटीन तुम्ही डिझाईन करत असाल आणि हँड क्रीम आणि आता फूट क्रीमचं असे वेगळं बजेट काही राहत नाही आहे तर अशा वेळेला ती 70 रुपयाची एक डबी घ्या. तुमचं मी सांगते लिटरली 6-7 महिने सॉर्ट आउट आहेत. कारण की खूप सुंदर त्याचं फॉर्म्युलेशनच खूप सुंदर आहे. हात आणि पायांसाठी जर तुम्ही स्पेशली कोरडे असतील आणि तुम्हाला त्याच्यासाठी काहीतरी वापरायचं असेल तर इट वर्क्स सो ब्युटिफुली. आय हायली रेकमेंड इट. आणि मला असं वाटतं बोरोलिन अगदी डीमार्टपासून किराणा मालाच्या दुकानापासून सगळीकडे अवेलेबल असतं. मी म्हणते ऑलरेडी घरात असणार आहे सगळ्यांच्या. तर तुम्ही एकदा ते ट्राय करा हात आणि पायांसाठी नक्कीच. ओके, माझं नेक्स्ट रेकमेंडेशन म्हणजे तसे तर भरपूर लिप बाम्स आपण सांगितलेत याआधी, पण ना डॉट अँड कीचं मी नवीन डिस्कवर केलेलं एक लिप बाम म्हणजे कोको न्यूड लिप बाम. तर ते ना म्हणजे माझा प्रॉब्लेम जेन्युइन असा आहे की जेव्हा लिप बामवर आपण लिपस्टिक लावतो ना तर ते बसत नाही खूप वेळा. बरोबर. आणि मी मोस्टली ऑफिसला जाताना न्यूड लिपस्टिक लावते, खूप असं भडक लिपस्टिक नाही लावत. तर पिंक लिप बामवर म्हणजे पिंक टिंट लिप बामवर पिंक ब्राऊन लिपस्टिक नाही जात समहाव. काहीतरी वेगळाच कलर तयार होतो त्याचा आणि दॅट डझंट लुक गुड. तर मग मी हे डॉट अँड कीचं न्यूड लिप बाम लावते आजकाल. आणि त्याचा वास पण एक असा मस्तपैकी असा टॉफी होती ना ती कॉफीची एक बघ लहानपणी यायची. ओके. तशा टॉफी सारखा वास आहे. अल्पेनलिबे कडे जाणारा वास आहे त्याचा. कॉपिको. तर ती टॉफी
कॉपिको सारखी ओके. तसा वास आहे त्याचा आणि ते टेक्स्चर पण खूप स्मूथ आहे. प्लस तो थोडासा ब्राऊन टिंट सोडतो तो लिप बाम. Okay. तर आय रिअली लाईक दॅट. म्हणजे फॉर डेली यूज तर तो मस्त आहे. आणि त्याच्यात पण SPF आहे, जसं विश केअरच्या लिप बाममध्ये SPF आहे तसं याच्यात पण SPF आहे. सो इट वर्क्स. तो 198ला मिळतो आणि थोडा सेलमध्ये वगैरे स्वस्त पण मिळून जाईल तुम्हाला 180पर्यंत 70पर्यंत मे बी. पण 198 आत्ता म्हणजे विदाऊट सेल त्याची किंमत आहे. आणि पण चांगला आहे तो लिप बाम, खूप छान आहे. आणि सगळ्या ॲमेझॉनवर नायकावर अवेलेबल तर आहेच, कधी कधी ब्लिंकिट झेप्टोवर पण मिळून जाईल तुम्हाला. आता माझ्याकडे जे नेक्स्ट रेकमेंडेशन आहे ते त्या सगळ्यांसाठी आहे ज्या माझ्यासारख्या मेहंदी लावण्यावर बिलीव्ह करतात. तर मी बऱ्यापैकी डिस्कवर केल्या होत्या, म्हणजे मेहंदीच्या ज्या वेगवेगळ्या ब्रँड्स आहेत त्या वापरून बघितल्या आणि माझ्याकडे 2-3 रेकमेंडेशन आहेत तसे. पण जर तुम्ही अशा असाल की ॲक्च्युली कलर म्हणजे मेहंदीचा जो कलर म्हणजे इतकेही काही पांढरे केस नाही आहेत की कलर इज द सेंटर पॉईंट, की मेहंदी लावण्यासाठी त्याचा कलर फारच महत्त्वाचा आहे तुम्हाला, असं जर तुमचं नसेल किंवा नाही का काही जण असतात ना असे टीनेजमध्ये, मी पण असं उगाच मेहंदी लावायची कारण की आई लावती मग मला पण लावायची ते असतं ना, किंवा माझी बहीण पण अशी करायची, दीदीने लावली मग मला पण लावायची. उगाच काही असं काहीच घडत नाही आहे मेहंदी, म्हणजे केस पांढरे नाही आहेत काही नाही आहे, पण एक कंडिशनिंगसाठी लावायची आहे, अशांसाठी पण तो सूट होईल. ते म्हणजे पतंजलीचं मेहंदीची पावडर येते. आता त्याचं वेगळं असं आहे, त्याचं वेगळं म्हणजे त्या प्रोडक्टचं मला वेगळं काय आवडलं की त्याच्यामध्ये ऑलरेडी रिठा शिकाकाई वगैरे जे पावडर आहेत ना त्याच्या एकदम फाईन असा पेस्ट मिक्सचर ऑलरेडी आहे त्याच्यामध्ये. म्हणजे त्याच्यात 2-4 इन्ग्रेडियंट्स वगैरे आहेत कुठले तरी की जे मेहंदीच्या पावडर व्यतिरिक्त अजून 2-3 गोष्टी आहेत की एक चांगला मास्क म्हणून तुम्हाला होऊन जाईल की हां म्हणजे मी 1-2-3 महिन्याला मी लावत असते, असं पांढऱ्या केसांचा फार मोठा काही प्रश्न नाही आहे, पण 1-2-3 महिन्याला मला मेहंदी लावायला आवडते, जरा छान काहीतरी केल्यासारखं बरं वाटतं, जरा मला काहीतरी करते मी माझ्यासाठी असं जर वाटत असेल तर तो एक खूप सुंदर ऑप्शन आहे. आणि तुम्हाला जर फक्त मेहंदी पावडर हवी असेल तर सगळ्यांना माहिती आहे की गोदरेजच्या नुपूरची मिळते, पण मग त्याच्यामध्ये तुम्हाला बाकीच्या गोष्टी स्वतःहून ॲड करायला लागतात. आता मी ते काहीच करायला जात नाही, मी पतंजलीची घेते की ज्याच्यात बऱ्याच काही गोष्टी मिक्स ऑलरेडी आहेत, तर मग मी डायरेक्टली तीच वापरते. मग नाईस. तर ते पाकिट येतं 59 रुपीजला, असं त्यांचं एक एवढं पाकिट येतं जे की एक वेळेसाठी वगैरे पुरू शकतं किंवा तुम्ही अजून त्याच्यात काय ॲड करणार असाल तर करू शकता. सो आय थिंक ते उत्तम क्वालिटीचं आहे आणि मला तेही खूप आवडतं, म्हणजे रेग्युलर बेसिसमध्ये मी वापरते ते. ओके. माझं नेक्स्ट रेकमेंडेशन आहे लिवॉनचं हेअर सिरम. एक पिंक आणि एक पर्पल कलरची बॉटल येते. आणि तसे बघायला गेलं तर हेअर सिरम्स आर एक्सपेन्सिव्ह, म्हणजे ट्रेसेमे घ्या किंवा दुसरं पण घ्या, पण आपण भारतीय ब्रँडबद्दल आणि त्यात अफोर्डेबल बोलतोय तर लिवॉनचं हेअर सिरम 170 रुपयाची एक ती बॉटल येते आणि ती चांगलं 6 महिने वगैरे तुम्हाला जाईल, कारण हेअर सिरम तुम्ही अगदी थोडंसं लावत असता. तर तुम्हाला जर बजेटमध्ये हेअर सिरम्स हवे असतील तर ती एक बॉटल आहे जी ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि नायका या 3ही प्लॅटफॉर्म्सवर तुम्हाला मिळून जाईल. आणि ती म्हणजे इट वर्क्स वेल. म्हणजे नक्कीच थोडे एक्सपेन्सिव्ह हेअर सिरम म्हणजे बेटर आहेत, पण क्वालिटीमध्ये खूप कॉम्प्रोमाइज पण न करता अफोर्डेबल रेंजमध्ये ते एक चांगलं आहे ऑप्शन. ॲक्च्युली आम्ही ही एक सिरीज केली आहे की अंडर 200 इंडियन प्रोडक्ट्सची. आमचा ऑलरेडी एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आम्ही किचनमधले फाइंड्स सांगतो आहोत. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला स्किन केअर आणि हेअर केअरबद्दल सांगत आहोत. अजून आम्ही तसे व्हिडिओ करणार आहोत ज्याच्यामध्ये मेकअपबद्दल बोलतो आहे. एका व्हिडिओमध्ये आम्ही अजून आय थिंक बॉडी केअरवर पण एक व्हिडिओ बनवतो आहे आम्ही. तर तुम्हाला जर ही सिरीज आवडली आणि तुम्हाला यातले कुठले प्रोडक्ट्स युजफुल वाटले तर आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये एक येल्लो हार्ट नक्कीच टाका की आम्हाला कळेल की तुम्हाला ही सिरीज खरंच आवडती आणि अजून जर असे व्हिडिओज हवे असतील तर आम्हाला तेही कळवा. फॉर नाव लेट्स रॅप दिस एपिसोड. दिस इज एस अँड दिस इज जी.